सुरू करा स्वाती. रामकृष्ण हरी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख काका यांना साष्टांग दंडवत करते. माझे श्रीगुरु परमपूज्य आचार्य डॉक्टर सुनील काकांना साष्टांग दंडवत करते. गुरुमाऊली आचार्य सौ शैला काकूंना साष्टांग नमस्कार करते. गीता पठण अभ्यास वर्गातील सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांना सादर प्रणाम करते. आजच्या गीता पठण अभ्यास वर्गात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेच आहे की उद्धरेत आत्मनात्मानम, अर्थात आपणच आपला उद्धार करून घ्यायचा असतो. परमपूज्य बाबा महाराजांचे शिष्य दिगंबरदास महाराजही सांगतात की कितीही श्रेष्ठ गुरु असले तरी आपल्या खिशातून मोक्षाची पुडी काढून ते शिष्याला देणार नाही, तर शिष्याला स्वतः निरंतर प्रयत्न करायचे असतात. धर्मग्रंथांचा श्लोकांचा अभ्यास, मनन चिंतन आणि तसे आचरण, श्री गुरूंवर नितांत श्रद्धा, तरच शिष्याचा उद्धार होऊ शकतो. यासाठीच परमपूज्य आदरणीय डॉक्टर सुनील काका आपल्या सर्व साधकांच्या उद्धारासाठी सतत अभ्यास वर्गाचे नियोजन करीत असतात आणि आपल्या शिष्यांच्या उद्धारासाठी सतत प्रयत्नशील असतात. म्हणूनच गीतेच्या 15व्या अध्यायाचे पठन आणि चिंतन अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे. आज 15व्या अध्यायाचे श्लोक पठन करणार आहे कुमारी राधा माधव ताम्हणकर. राधा ही इयत्ता 7वीत असून ती मिरज येथे राहते. आदर्श शिक्षण मंडळ मिरज या शाळेमध्ये ती शिकते आहे. कुमारी राधाने आपले पठण गीता पठण सुरू करावे अशी मी तिला विनंती करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि अधश्चोर्ध्वं प्रसृता तस्य शाखा अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयामुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम्
विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत हरि ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु। राधा, तुझं खूप खूप कौतुक करते. तू खूप स्पष्ट आणि खूप गोड आवाजात स्वतः श्लोकांचं पठण केलंय. खूप छान. धन्यवाद. कालच्या अभ्यास वर्गात 15व्या अध्यायातील 15व्या श्लोकाचे चिंतन गीताताई पिंपरीकर यांनी अतिशय समर्पक ओव्यांची गुंफण करून सविस्तरपणे आणि स्पष्ट शब्दात मांडले. भगवंत हा सर्वांच्याच हृदयात स्थित असतो, परंतु अंतःकरण शुद्ध असेल तरच भगवंत हृदयात वास करतो. अन्यथा रामाचा रावण व्हायला फार वेळ लागत नाही. म्हणूनच अंतःकरण शुद्धीसाठी अंतःकरण शुद्ध असणे फार गरजेचे आहे. आपल्या अंतर्यामी असलेला भगवंत शोधायचा असेल तर शुद्ध सात्विक निष्काम कर्म करणं अत्यंत महत्वाचे आहे. तसेच गीताताईंनी स्मृती आणि विस्मृती या शब्दांचे अर्थ नेमकेपणाने उकलून मांडलेत. आज भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातील 16व्या श्लोकाचे चिंतन करणार आहेत जयश्री जयराम पाटणकर. आदरणीय जयश्री जयराम पाटणकर या पांढरकवडा निवासी आहेत. त्यांनी 2015 मध्येच डॉक्टर काकांचा अनुग्रह घेतला आहे. तसेच पांढरकवडा येथे त्या मनोबोधाचे अभ्यास वर्ग घेतात. एक विशेष म्हणजे जयश्री काकूंना डॉक्टर सुनील काकांचा बालपणापासूनच एकमेकांना परिचित आहेत. एवढेच नव्हे तर जयश्री काकूंना परमपूज्य आचार्य डॉक्टर सुनील काकांचे वडील म्हणजे आदरणीय श्री नारायणराव आजोबा यांचा सत्संग अनेक वर्ष लाभला आहे. यासाठी खरं तर भाग्यच लागतं. जयश्री काकूंनी आपले चिंतन मांडण्यास सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. रामकृष्ण हरी. येतोय का आवाज? हो येतोय. हो येतोय. स्पष्ट येतो. 5 मिनिटं सुरूच आहे. हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करानवरी दाभा, पीतांबर करुणबिंब फलाद दृष्टा, पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भागवत्पादं शङ्करं लोकशङ्कर. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूद्भाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः, भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारम्भा शङ्कराचार्यमध्यमा, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा, वन्दे गुरुपरम्परा. जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदू म्यासी चरण. श्री गुरूंचे सद्गुरुनाथ महाराज की जय. माझे सद्गुरू परमपूज्य श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख काका यांना साष्टांग नमस्कार करते. मंदाताईंना पण साष्टांग नमस्कार करते. तसेच आचार्य सुनील काका व शैला काकू यांना साष्टांग नमस्कार करते. आणि ज्या न चुकता रोज उपनिषदांचं पठण करतात, त्यांच्याचमुळे आम्हाला पठण करण्याची थोडी थोडी होईना सवय झाली आहे, आम्हाला उच्चारण जमत आहे, अशा लीलाताईंना पण साष्टांग नमस्कार करते. आणि आज 4 सोमवार ते गुरुवारपर्यंत ज्या उमाताई कार्यक्रमाचं वक्तव्य करतात आहे, त्या उमाताईंना पण नमस्कार करते. आणि आज ज्या राधानी गोड 15वा अध्याय म्हटला आहे, तिला पण वंदन करते. आणि आजपर्यंत ज्या बालगोपालांनी छानपैकी 15वा अध्याय म्हटला, त्या सर्व बालगोपालांना नमस्कार करते. आणि श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणी बसावे एकांती, स्थिर होईल माझी मती आपल्या कृपाप्रसादे. आज माझ्या बुद्धीने थोडाफार अभ्यास केला आहे, आज तो मी तुमच्या समोर मांडते आहे. काही चूक भूक झाली तर क्षमा करावी, एवढेच तुमच्याजवळ प्रार्थना करते आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करते. 15व्या अध्यायाचं मागच्या महिन्यापासून आपलं चिंतन सुरू आहे. एक एक श्लोक मला छान समजवत सांगतात आहे प्रत्येक वक्ते. आज माझ्या वाट्याला आलेला श्लोक आहे 16वा श्लोक आलाय माझ्या वाट्याला. काय आहे तो 16वा श्लोक? दामिमो पुरुषो लोके शरश्चा शरैवच, शरः सर्वाणि भूतानि कूटस्थो शर उच्यते. आज काल पिंपरीकर ताईंनी घेतला होता, सर्वस्व चाहम हृदि सन्निविष्टो मत्थच स्मृती ज्ञान पोहनंच. म्हणजे काय सांगितलं होतं की त्यांनी, की सर्वांच्याच हृदयात मी आहे, सर्वीकडे मी घनदाट हरी भरला आहे, रिता ठावर आघेवेना नाही असा मी आहे. पण ते पाहण्यासाठी तशी दृष्टी हवी हो. तशी दृष्टीच माझ्याजवळ नसे तर मी कसं पाहिल त्याला? पाहायला दृष्टी तशी बनली पाहिजे, कारण माझ्यावर अज्ञानाचा पडदा गाढ असून वासनेने मी बरबटलं असल्यामुळे मला सगळीकडे सगळ्यांच्या हृदयात भगवंत बघता नाही. वेदांचा अभ्यास तर दूरच राहिला, आधी सगळ्यांच्या हृदयात मला बघता येत नाही आहे. का बघता येत नाही आहे? अज्ञान असल्यामुळे मी तो बघू शकत नाही. काल पिंपरी ताईंनी सांगितलं, वेदांत तो आहे, सगळीकडे तोच आहे, हे बरोबर आहे, सांगितलंय भगवंताने. पण मी कितपत पाळलाय ते? मी पाळतोय का ते? मला दिसतोय का सगळ्यांमधला भगवंत? मी सगळ्यांमध्ये भगवंत पाहत असेल तर माझ्यामध्ये राग मोह दोष हे का बरं उत्पन्न व्हावे? हे उत्पन्नच व्हायला पाहिजे नाही. त्याच्यात मग भगवंत जर मला सर्वांमध्ये पाहायचं आहे तर सर्वात आधी काय करावं लागेल? मला सद्गुरू करावे लागेल. आणि नुसते सद्गुरू करून चालणार नाहीये, तर त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेशिवाय आणि नुसती श्रद्धा नाही, मी साधन चतुष्टय संपन्न
खरोखरच साधक असला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात विवेक आणि वैराग्य यांचा पूर्ण अभ्यास जर झाला असेल तरच मला सगळ्यांमध्ये भगवंत पाहता येईल. मी वैराग्यच पत्करलं नसेल, मी विवेकच केला नसेल कोणत्या गोष्टीचा, तर मला भगवंत नुसतं सांगून भगवंत पाहता येत नसतो. सद्गुरूंकडून तो प्राप्त कसा पाहायचा हे मला प्राप्त करून घेतलं तरच पाहतो. आम्हाला केव्हा आठवतो? आम्हाला ईश्वर केव्हा आठवतो? आम्हाला ईश्वर केव्हा आठवतो? जेव्हा दुःख माझ्यावर येतं तेव्हा मला वाटतं की भगवंत खरंच आहे. आणि मी आपण पिक्चर आपल्याला पहिल्यापासून सवय, आपल्याला बालपणापासून आपले तसे संस्कारच झाले असतात की मोठी माणसंही घरात काय करत असतात, जेव्हा दुःख येतं तेव्हा भगवंताकडे जातात. अरे तूच आहे म्हणजे काहीतरी मागण्यासाठी त्याच्याजवळ ते जात असतात. मागावं लागतं म्हणून आपण पिक्चरमध्ये पाहतो, जेव्हा हिरो हिरोईनवर मोठं संकट येतं तर ते बाहेर कोणत्या तरी देवाची मूर्ती ठेवलेली असतात आणि ते म्हणतात आता याला. असा भगवंत नाही आठवायचा, असा भगवंत पाहायचा नाही सगळ्यांमध्ये. मला भगवंत कसा पाहायचा आहे? निरपेक्ष दृष्टीने पाहायचं आहे. कोणतीही आशा त्याच्याकडून मला कोणतंही मागणं नको आहे. मला काहीच असा भगवंत जर मला बघता आला तर तो भगवंत मी पाहिला असं मला वाटेल, नाहीतर नाही वाटणार. पण त्याच्यासाठी मला आधी सद्गुरू करावे लागतील. नुसते सद्गुरू करूनही भागणार नाही की मला शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. आणि शास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय मला सगळ्यांमधला भगवंत बघता येणार नाही. आणि सद्गुरू केव्हा प्राप्त होती? ईश्वर कृपा झाल्याशिवाय सद्गुरू प्राप्त नाही. म्हणून आधी ईश्वराप्रती माझी पूर्ण श्रद्धा पाहिजे, ईश्वरावर माझा सगळा विश्वास पाहिजे, तेव्हाच मला सद्गुरू प्राप्त होतात. त्याच्याशिवाय मला सद्गुरू प्राप्त नाही होत. आणि मग एकदा मला जर सगळ्यात मध्ये ईश्वर बघण्याची सवय लागली तर माझी दृष्टी कशी होते? माऊलीसारखी होते. माऊलींची दृष्टी कशी झाली होती? जगाने इतकं छळलं, खायला अन्न मिळालं नाही, त्यांच्या वडिलांना देहांत प्रायचित्त करावं लागलं, पण माऊलींनी कधी त्या लोकांसाठी माऊलींनी पसायदान मागितलं, त्यांचं कल्याण हो असं माऊलींनी म्हटलं. किती मग त्यांनी सर्वात मधला भगवंत बघितला होता ना. माऊलींनी जर समजा पुरुष म्हणून त्या लोकांकडे बघितलं असतं, मनुष्य म्हणून त्या लोकांकडे बघितलं असतं, तर माऊलींनी त्यांच्यासाठी पसायदान मागितलं नसतं. पण माऊलींनी त्यांना ईश्वरच बघितलं. निर्जीवी वस्तुतात सजीवातही ईश्वर आहे आणि निर्जीवातही ईश्वर आहे हे माऊलींनी मान्य केलं होतं. म्हणूनच त्यांना सगळी चराचरात घनदाट हरणी भरलाय, पिता खाथावर आघेविना नाही असं त्यांनी स्वीकारलं असल्यामुळे संतांनी असं स्वीकारलं आहे. मग संतांनी स्वीकारलं आहे, माझ्या सद्गुरूंनी स्वीकारलं आहे, तर मी का नाही स्वीकारू? मी का स्वीकारत नाही? चांगदेवांसारखी चांगदेवा नेहमी मृत्यूला कलाटणी देत होते. 1400 वर्ष जीवन जगले, पण एक दिवस त्यांना ऊर्षाची मुरडी मुक्ताईने सांगितलं. जेव्हा त्यांनी त्याला ज्ञान दिलं आणि ज्ञान देताच काय वाटलं चांगदेवांना की या देहाचा काही उपयोग नाही, हा देह त्याग मी केलाच पाहिजे. हे सगळं जो ईश्वर आहे, माझा देह गेला तरी ईश्वर आहे आणि आतला ईश्वर तसाच आहे. आणि असा जर हृदयात सर्वत्र ईश्वर साठवला तरच मला सगळीकडे भगवंत आणि सगळ्या रूपांमध्ये विशेष म्हणजे. आणि कधीही पण साधन करताना कसं करायचं? अन्वय साधन करायचं, माझ्यापासून साधनाला सुरुवात करायचं, मग व्यतिरिक्त साधन करायचं, असं सुनील काकांनी 15 सेवकाचा हा श्लोक घेताना सांगितलं होतं. त्यात काकांनी एक सुंदर उदाहरण दिलं होतं आणि ते उदाहरण मला आठवत आहे. आणि ते उदाहरण असं होतं, एक गुप्तहेर असतो. तो गुप्तहेर काय करतो? विविध रूप घेतो. कधी पेपरमिटवाला होतो, कधी पेपरवाला होतो, कधी फेरीवाला होतो, असं विविध रूपात असतो तो. पण तो जरी गुप्तहेर सगळ्यांना ओळखू नाही आला तरी जेव्हा तो घरी येतो तेव्हा त्याची बायको त्याला लगेच ओळखते की हा माझा नवरा आहे. का बरं ओळखते त्याची बायको त्याला? असं का बरं ओळखते त्याची बायको त्याला? कारण तिने त्याला आपलं सर्वस्व अर्पण केलेलं असतं. आणि सर्वस्व अर्पण केल्यामुळे तो कोणत्याही रूपात आला तरी तिला तो ओळखू येतो. आम्हाला का नाही? तिला तो ओळखू येतो, तिला तिचा नवरा ओळखू येतो. मी जर ईश्वराला असंच माझं सगळं सर्वस्व अर्पण केलं असेल आणि सर्वकडे ईश्वर बघण्याची माझी दृष्टी असेल तरच मला भगवंत सर्वांमध्ये पाहता येईल की नाही?
नाहीतर मला भगवंत सगळ्या कालच्या श्लोकाचा हाच अर्थ होता की ओवीच आहे ज्ञाननं पोहनच, म्हणजे ज्ञानाशिवाय परमेश्वर जाणता येत नाही. आणि माझ्या मनाने तर मला बिलकुल जाणता येणार नाही. मला फक्त माझ्या मनाने केव्हा परमेश्वर जाणता येईल, जेव्हा माझ्यावर सुख आणि दुःख हे सुख मला बरे वाटतं, सुखात नाही मला परमेश्वर आठवत, पण जेव्हा माझ्यावर दुःख यायला लागतात तेव्हाच परमेश्वर आठवतो. आणि तो आला नाही तर त्याला मी काय करतो, दोष देतो. असा दोष परमेश्वराला दे तर मला पाहता येईल का हो परमेश्वर? बघताच येणार नाही मला परमेश्वर. मला जर परमेश्वराला बघायचं असेल तर हे सर्व त्याचीच निर्मिती आहे आणि त्यांनीच केलंय आणि त्याच्यामुळेच हे सर्व होतं आहे, असा जर ईश्वर मनात साठवला तरच मला ईश्वराला पाहता येईल. आणि आधी अन्वय साधन करावं, मग व्यतिरेक साधन करावं. आपल्याला काय वाटतं, मी आधी मी करतच नाही, मी अनुग्रह घेतला की मला काय वाटतं, माझ्या घरातल्यांनी सगळ्यांनी अनुग्रह घेतला पाहिजे, सगळे सुधारले पाहिजे आणि मगच मी सुधारलं, मग माझी मी पाही. पण आधी प्रथम आपण सुधारलं पाहिजे, मग दुसऱ्याला सुधारायची, मग व्यतिरिक्त साधन करावं, मग सुधारण्याची. सद्गुरूंनी जर सांगितलं की आता तू सांग बाबा लोकांना, तर सगळ्यांना सांगावं. नाही तर पहिल्यांदा आपल्यापासूनच असं मग अंतःकरण शांत आणि शुद्ध केलं की त्या अंतःकरणात ईश्वर छान ठसतो. लोकांना सुधरवण्याच्या भानगडीत आपण पडू नये. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती तो मी नव्हे हे नेहमी लक्षात ठेवावं आणि आपला अभ्यास आपण व्यवस्थित करावा. हेच मला 15वा अध्याय हा सगळ्यांना सांगा असं म्हणत नाहीये. मला आधी जमलं की मग मला सांगता येतं. आता आपण हे झालं कालच्या पिंपरीकर ताईंनी सांगितलेल्या 15व्या श्लोकाचं चिंतन. आता मला त्या स्वतःला साक्षी अनुभूती आणि मनाचा समतोल, चिंताची शांती, शुद्धी, एकाग्रता सांभाळली गेली तरच आसक्ती कमी होते. मग ती अंतर्मुख झाली की मग आपल्याला सर्वीकडे ईश्वर दिसायला लागतो. आता 16वा श्लोक काय सांगतोय आपल्याला, दामिमो पुरुषो लोको शरश्या शरयेवच शरसर्वाणी भूतानी कूटस्थो शर उच्यते. म्हणजे या जगतात 3 पुरुष आहेत, त्याच्यापेक्षा एक पुरुष आहे शर, दुसरा आहे अक्षर आणि तिसरा पुरुष आहे उत्तम पुरुष आहे. पण शर अक्षर, आता शर पुरुष कसा आहे, शरपुरुष हा नाशवान आहे. म्हणजे शरपुरुष कसा आहे, 5 पंचभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती, तसेच 10 इंद्रिय, 1 मन आणि 5 ज्ञानेंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, तसे इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, हे आहेत शरपुरुष. चैतन्य आणि धृती अशा प्रकारे विकारासहित जो शर आहे तर तो शर होय. आणि अक्षर म्हणजे काय, ईश्वर माया विशिष्ट चैतन्य अक्षर पुरुष होय. आता या 2च पुरुषात मला अडकून राहायचं आहे का, नाही, मला याच्याही पलीकडे जायचं आहे आणि मला उत्तम पुरुष व्हायचा आहे. पण कशासाठी, हे उत्तम पुरुष साध्य करण्यासाठी शर आणि अक्षर हे असणं आवश्यकच आहे. हेच दोघं नसतील तर मला उत्तम पुरुषापर्यंत जाता नाही येणार. शर नसे, साधनही नसे तर साध्यापर्यंत कसं जाता येईल. आणि आता ते इथे काय म्हणतात आहे, शर आणि अक्षर पुरुष सांगण्याचे, पण ब्रह्म मुळात एकटेच आहे, एकच होते. त्या कोहमलाच बहुशास्य वाटले आणि मग प्रजाएय झाले. म्हणजे कसं, ते एकच होतं, पण त्या ब्रह्माला काय वाटलं, मी अनेक म्हणजे ही कल्पित आहे, कल्पना आहे, नाही आहे, ब्रह्म एकटंच आहे. पण त्याला अनेक विविधतेचे मूळ असे आहे, ज्याचा उद्धार व्हायचा आहे, ज्याचा उद्धार होऊ शकतो, ज्याला बुद्धीची देणगी मिळाली आहे आणि कर्म करण्याची वा न करण्याची पुष्कळ प्रमाणात स्वातंत्र्यता आहे. ती आपण माणसे तर असंख्य प्रकारच्या विविधतेने घेरलेले आहोत. ती विविधता केवळ पदार्थातच आहे असे नाही, तर मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या भावनेतही आहे. अशा परिस्थितीत जर विचार करू लागला की अडचण वाटते.
दमणूक वाटते, पण बुद्धी आणि श्रद्धा यांचा योग्य विनियोग केला करता येऊ लागला की मग सन्मही मग साधता येतो. आपल्याला असं वाटतं की मी क्षर आहे, अक्षर आहे आणि विविधतेने नटलो आहे. आता जर याच्यातून मला निघता येत नाही आहे आणि मी उत्तम पुरुष कसा होईल? पण यासाठी काय करावं लागेल की विवेक करावा लागेल, योग्य प्रकारे विचार करावा लागेल, वैराग्य अंगी बाळगावं लागेल, तरच मला याच्याही पलीकडे जाऊन उत्तम पुरुष होता येईल आणि मग आणि सोयी साधता येईल. अधिकार, भेद, योग्यता, पात्रता त्यातील उणे अधिक प्रकृती, प्रवृत्ती, परिस्थिती यातील अंतर चांगल्या रीतीने जाणून घेतले असेल की मगच ही विविधता निरनिराळ्या प्रकारे उपयोगी पडते आणि सरकारी साधन होते. जगातले सगळे जे दिसत आहे ते जर मी व्यवस्थित जाणून घेतलं आहे की हे जग हे काय आहे, हे आहेत म्हणजे नाश पावणार आहे, हे काही टिकणारं नाही, शाश्वत नाही आहे. शाश्वत काय आहे इथे? तर शाश्वत एक ब्रह्मच एक शाश्वत आहे आणि तेच मी बघितलं पाहिजे. म्हणून काय मी जगाकडे बघावंच नाही का? हो, जग पाहिलंच नाही पाहिजे का? जग पाहिलं पाहिजे, पण संतांसारखं पाहिलं पाहिजे. संतांनी कसं पाहिलं जगाकडे की ईश्वरी या जगातात सर्वत्र ईश्वर भरला आहे अशा दृष्टिकोनातून पाहिलं आहे. मी जग पाहताना विविधतेने पाहतो. इथे हे आहे, इथे ते आहे आणि त्या विविधतेत मी माझा रमून जातो आणि तिथेच मी माझ्या उत्तम पुरुषाला म्हणजे ब्रह्माला विसरून जातो. ते माझ्यासाठी सरकारी साधन झाले पाहिजे. या श्लोकात जीव वस्तू स्थिती आहे, त्याचे अधिष्ठान वेगळे असते, त्या सर्वांचा समावेश होईल अशा 3 पातळ्या भगवान या श्लोकातून सांगतात आहे. जीव, जगत आणि जगदीश्वरासंबंधीचा विचार पुनरपी सार रूपाने इथे उपदेशला आहे. एकूण तत्वज्ञानाचे साधन भेदासह थोडक्यात पण महत्वाचे वर्णन गीतेच्या या 15व्या अध्यायात आहे आणि या 15व्या अध्यायाचे प्रतिपादनाचे सार या श्लोकातून आले आहे. या श्लोकात काय म्हणतात? जीव जो आहे त्याला शर पुरुष म्हणतात आणि अक्षर पुरुषाला ईश्वर असे म्हणतात. अक्षर पुरुषाला ईश्वर असे म्हणतात. उत्तम पुरुष आहे त्याला ब्रह्म असे म्हणतात. कुटस्थ चैतन्य म्हणजेच आत्मा असा अर्थ येथे न घेता ईश्वर असा घ्यायचा आहे. कुटस्थ शब्दाचा इथे ईश्वर अर्थ घ्यायचा. 2च पुरुष आहेत, शर आणि अक्षर. तिसरा जो आहे तो या दोघांपेक्षाही वेगळा आहे आणि तोच खरा पुरुष आहे. बाकीचे जे आहे ते कल्पित आहे. आता हे 2 शर आणि अक्षर पुरुष काय सांगितलं यांनी? कल्पित आहे आणि जो खरा आहे तोच कोण आहे? उत्तम पुरुष आहे. येथे ज्ञानेश्वर महाराजांचे छान विचार आहे. शराशरवते सामोरी झाले तयाचे पुरुषोत्तम वाळिले, मग सर्वस्व मज दिले पुरुषत्व वाळविले, मग सर्वस्व मज दिले पुरुषोत्तमासी. म्हणजे काय झालं? ज्याच्यातला शर आणि अक्षर गेलेला आहे तोच पुरुष आहे. जेव्हा मुक्ती नावाची नवरी माळ घेऊन उभी राहिली तेव्हा तिने जीव नावाच्या ईश्वर नावाच्या पुरुषाकडे पाहिले आणि तिने असे ठरवले की हे माळ घालण्याच्या लायकीचे नाहीत. म्हणजे काय आहे? मी जोपर्यंत मी जीव नावाच्या व ईश्वर नावाच्या पुरुषांमध्येच जोपर्यंत मी राहील, ईश्वरी योजनेनुसार देह आहे, देह जितक्या दिवस दिलाय भगवंतानी, जे सुखदुःख मला दिले आहे ईश्वराने, ते मला शांत चित्ताने सोसावेच लागेल. हे माझ्या प्रारब्धाचे भोग आहे. पण या सगळ्या याच्यातून मला मोक्ष मिळणार नाही. मोक्ष केव्हा मिळेल की जीव व ईश्वर नावाच्या दोन्हीही या ओलांडल्या रेषा मी जेव्हा ओलांडे तेव्हाच मला मोक्ष मिळेल. त्याच्याशिवाय मला मोक्ष मिळणार नाही. यातून आपल्याला एकच लक्षात घ्यायचे आहे की ईश्वर आवाक्या व मर्यादित कक्षेत, ईश्वराच्या मर्यादित कक्षेत मी आहे. जोपर्यंत
जोपर्यंत सुद्धा मोक्ष नाही, जीवदशाची कक्षाच आहे, ईश्वर दशेची कक्षाच आहे, पण शरीर असेपर्यंत ईश्वराच्या कक्षेत राहावं लागतं असा शास्त्राचा संकेत आहे. ते एक आहे, ईश्वराच्या नियंत्रणातून तो मुक्त जीव जरी सुटला असला तरी मुक्त जीवानी ईश्वराच्या नियंत्रणात शरीर असेपर्यंत रंगावं, म्हणजेच कर्त्या जीवाने करवित्या ईश्वराच्या आज्ञा पाळून राहावं. म्हणजे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मला राहावंच लागणार आहे. पण कसं राहावं लागेल? शांत चित्ताने राहावं लागेल, की मला जी सुखदुःख मिळतात आहे ती माझ्या पूर्व कर्मानुसार माझ्या वाट्याला आले आहे. असं जर केलं तरच मला मुक्ती मिळू शकते. मुक्ती नावाची नवरी मला माळ घालू शकेल, नाही तर मुक्ती नावाची नवरी मला माळ घालणार नाही. येथे 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 सक्रियाची लावावी, त्याची एकी परसावी, निष्कामी दावावी आचरोनी. मग येथे असा विचार करायचा आहे की जीवदशेची कक्षा आणि ईश्वर दशेची कक्षा ओलांडून गेल्याशिवाय आत्मदशा ज्याला म्हणतात, ब्रह्मदशा ज्याला म्हणतात, तेथपर्यंत आपण जात नाही. याचे पण थोडक्यात सविस्तर वर्णन पाहूया. सतत बदलत्या अनुभवाचा प्रभाव म्हणजे सर्वसाधारण माणसाचा मी होय. शरीराच्या मनाच्या प्रत्येक बदलाबरोबर हा मी बदलत असतो. हे साधारण माणसाचे जन्मापासून तर मरेपर्यंत जीवन आहे. याला म्हणतात शरपुरुष. शर हा नेहमी बदलता असतो आणि त्याच्यात नेहमी बदल होत असतो. हे साधारण साधारण माणसाचे जन्मापासून तर मरेपर्यंत जीवन आहे. याला म्हणतात शरपुरुष. बदलता मी, परंतु गंमत अशी आहे की खाणारा मी, बाजान करणारा मी, वाचणारा मी, बालक मी, तरुण मी, प्रौढ मी, वृद्ध मी, याप्रमाणे मी बदलत असला तरी या सर्व बदलत्या अवस्था माझ्यात आहे असे प्रत्येकाच्या प्रत्ययाला येत असते. कारण बालक मी जर बदलून पूर्ण नाहीसा झालो असतो तर तो बालक पुढे आता मी तरुण आहे असा कदापि म्हणू शकला नसता. साधारण बहिर्मुख एक स्वरूप, स्थूल दृष्टी हे माणसाचे जीवन म्हणजे त्या बदलत्या मीचा प्रभाव असला तरी चित्त अमंगळ शांत करून अनुभवाचा यत्न केल्यास प्रत्ययास येते की मी बदलतो खरा, पण तो नुसता बदलत नाही. या सर्व बदलामध्ये एखाद्या सूत्राप्रमाणे ओल्यासारखा असणे हेही त्या मीचेच आणखीन एक स्वरूप आहे. म्हणजेच मी हा बदलताही आहे आणि न बदलताही आहे. या बदलत्या मी मध्ये सूत्राप्रमाणे ओढणं असणारा न बदलता मीला म्हणजेच तो अक्षर पुरुष आहे. याच्यात बदलतो कोण? शरपुरुष बदलत आहे. पण अक्षर पुरुष कसा आहे? दोरा कायम आहे, मणी वेगवेगळे आहेत. मधलं पेंडल पण तेच आहे. मणी कसे घातले पण मधलं पेंडल मध्येच असतं, ते बदलत नसतं, तिथल्या तिथेच ते स्थिर असतं. वरचे मणी बदलत असतात. तसंच आतला शरपुरुष हा बदलणार नाही, अक्षरपुरुष हा बदलणारा नाही आहे, शरपुरुष हा बदलणारा आहे. हे लक्षात घेतलं. या बदलत्या मीला शरपुरुषालाच भगवंताने 13व्या अध्यायात क्षेत्र म्हटले आहे आणि या न बदलत्या मीला अक्षर पुरुषाला भगवंतानी क्षेत्र म्हटले आणि या न बदलत्या मी अक्षर पुरुषाला क्षेत्रज्ञ म्हटले आहे. क्षेत्र ही भगवंताची अपराप्रकृती असून क्षेत्रज्ञला त्यांनी आपली पराप्रकृती म्हटली आहे. या प्रकृतीनेच माझ्यात स्थित आहे. पण गंमत अशी की वस्तुता मी ही चराचरत नाही आणि चराचरही माझ्यात नाही आहे. केवळ भगवानच तो एक सच्चिदानंद सिंधू नाना रूपाच्या तरंगाने तरंगित झाला आहे. भगवंतांनी सांगितलं मी कशातच नाही आणि मी नाही, हे एक केवळ कल्पना आहे. तो एकमेव आहे, हे मला चराचरात आहे पण एकटाच आहे, वेगवेगळ्या रूपात नाही आहे. मला वेगवेगळ्या रूपात तो दिसत आहे. लोके दो यमो पुरुषो, या जीवनात एक दोन पुरुष म्हणजे अपरोक्षपणे आता आपण या व स्वरूपाविषयाच्या धारणेमुळे मन शांत झालं कारणाने पुरुष म्हणजे जेथे आपण आपला मी अनुभवतो तिचेच हे सर्व अनुभव आपल्याला मीचा अनुभव आपल्या सर्वांना असतो. इथेच आपण तू म्हणजे प्रभूचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायला हवा व खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा आपण तो मी करतो अशा वेळेस जर मी म्हटलं की मी नाही करता करिता भगवंत आहे तरच मला त्याचा अनुभव येईल.
तयारी, वर्णन, योग आणि म्हणून आता पुरुष हा शब्द योजला. याचा अर्थ आपले अस्तित्वच म्हणजे असीमत्वा, अहम होय. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अपरा व परा प्रकृतीमध्ये सांगितले आहे. आता आपल्याला या जीवात्मातून अनुभव शक्य होईल म्हणून पुरुष शब्द योजला आहे. शब्द व अभिव्यक्ती देखील ज्ञानानुसार बदलतात. तर असेच आपले शरीर, तसेच सर्वांच्या आई वडील बायको मुले, तसेच पुरुष स्त्री इत्यादी ज्यांचे सत्यत्व बोधामुळे आसक्ती येते, हे ते सर्व लक्षात घ्या की हे सर्व शर होत सदा परवर्तींशी निघून जाणारे होत. त्यावर ज्ञानाचा म्हणजे मिथ्या जर बोध टाकला त्याने मन आता अधिक शांत होईल. आता तुम्ही अक्षर पुरुष अनुभवू शकाल, पण हा शर पुरुषही सापेक्ष, अक्षर पुरुषही सापेक्ष आहे. शराच्या विरुद्ध मी आणि माझे या अवस्थेत दबलेला असते. ते भगवान श्रीकृष्ण या बाबतीत एक दृष्टांत देतात. म्हणजे कसं सापेक्ष शराच्या विरुद्ध मी आहे, म्हणजे या अवस्थेत दबलेला असतो. भगवान श्रीकृष्ण या बाबतीत एक दृष्टांत देतात की कबुतरे वाटाणे खाऊन गळा फुगून बसलेले असतात अथवा गुटूर गुटूर असा आवाज करतात. आपल्याला वाटते की त्याच्या घशात काही नाही, पण जर गळ्याला हात लावून बघायला दिसेल की वाटाणे आतमध्ये बुजबुजत आहे. आता थोडं खाली येऊन पुन्हा मी व माझे खेळू लागलो. ज्ञानेश्वर महाराज यालाच म्हणतात बीजभाव आणि फलभाव. फळ पिकल्यावर झाड जसे बीजात राहते, त्याचप्रमाणे सर्व उपाधीचा नाश झाल्यावर जीव जशा जेथे लीन रूपाने असते, शरपुरुषाची देहादी उपाधी व त्या उपाधीच्या संबंधाने असणारा शरपुरुष हे दोन्ही जेथे लीन होऊन जातात, त्यास अव्यक्त असे म्हणतात. त्या अव्यक्ताला वेदांताने बीजभाव असे नाव दिले आहे. तेच या अक्षर पुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे. ज्याशी काय बीजभाव वेदांतिकेला असा भाव, तो त्या पुरुषाशी ठाव अक्षराचा. म्हणून हे अक्षरही आपले व जगाचे स्वरूप नाही. दृष्टांत देता सिनेमाच्या पडद्याचं सिनेमाच्या पडद्याचे आणि बदलत असणाऱ्या असतात, पण सर्वामागे सर्वांचा आधार जर न बदलता पडदा असता तर चित्राची सलग कथा आमच्या प्रत्ययास येऊ शकली नसती. आता आपण जेव्हा पिक्चर बघतो तेव्हा सिनेमा बघायला जातो, पडदा असतो. जेव्हा पिक्चर दाखवला जातो, पडद्यावर पिक्चर दिसतो, पण जेव्हा पडदाही नसतो जेव्हा सिनेमाही नसतो तेव्हा पडदा असतोच तिथे. आधार म्हटले चित्राची सलग कथा आमच्या प्रत्यक्षात येऊ शकते नसते. आता पडदा चित्रमालिकेचा आधार म्हटले खरे, पण ती चित्रमाला जेव्हा तेथे प्रदर्शित केली जात नसते, म्हणजे सिनेमा जेव्हा चालू नसतो, तेव्हा पडद्याला आधार म्हणता यायचे नाही. कारण तेथे आधेय नाही, आधारही हा सापेक्ष शब्द आहे. आधेयाच्या संदर्भात आधेयाच्या अपेक्षेने तो आधार होत असतो. म्हणजेच पडद्याच्या आधार असतानाही पडदा हा पडदाच असतो, आधार नसताना पडदा हा पडदाच असतो. म्हणजे पडदा हा पडदा निरपेक्ष स्वरूपात नित्यच अस्तित्वात असतो. चित्रे चालू असताना आणि नसताना तत्वच अक्षर पुरुष हा शराच्या अपेक्षेने अक्षर होय. शर मी हा क्रियाशील नसतानाही अक्षर नाही. मग त्याचे खरू स्वरूप काय आहे हे आपण पुढील श्लोकात पाहणार आहे. या श्लोकात शर आणि अक्षर याचा अर्थ काय घ्यायचा या संबंधी थोडा मतभेद आहे. त्यातही शर शब्दाच्या अर्थाविषयी विशेष भिन्नता आहे. शर आणि अक्षर याचा अर्थ काय घ्यायचा, अर्थाविषयी विशेषतः भिन्नता आहे. शर आणि अक्षर या दोघांनाही पुरुष म्हटल्यामुळे अर्थ करताना काहीशी अडचण निर्माण होते. गीतेच्या 13व्या अध्यायात सांगितलेला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विचार वा पुरुष प्रकृती विचार हा त्या मानाने अर्थ समजून घेण्याच्या दृष्टीने अधिक स्पष्ट आहे. येथील अर्थामध्ये तितकी स्पष्टता नाही. श्लोकाच्या उत्तरार्धात भगवंतांनी स्वतःच सांगितले आहे, तेच माणूस शर आणि अक्षराचा विचार करणे सोयीचे आहे. भगवंतांनी शर म्हणजे सर्वभूते असे स्पष्टीकरण दिले आहे. समस्त विकारजात असा अर्थ श्रीमद शंकराचार्यांनी केला आहे.
त्यावरून संपूर्ण संसार शरगृहीत धरणे उचित. शरद शब्दाचा सर्व सगळ्या संसाराला शर धरणे असं उचित का म्हटलंय शंकराचार्यांनी? की शर हा नाशवान आहे, शर हा टिकणारा नाही, म्हणून त्यांनी सांगितलं नाशवान गोष्टीला शर असं म्हटलं आहे. म्हणजे ती सगळं हे सगळ्यांना विकारही हे आहेत, म्हणून त्यांनी गृहीत धरलं उच्चार शब्दाची संसार या शब्दाची झिजणे पालटणे अर्थाने जवळही आहे, म्हणून शर म्हणजे सर्व जडसृष्टी. अक्षराला कुटस्थ म्हटल्याने अक्षर शब्दाचा अर्थ जीव असा समजावा, कारण कुटस्थ म्हणजे माया अर्थात अविद्या माया भ्रम यांच्या उपाधीने युक्त असल्यामुळे वस्तुत्वा ब्रह्मस्वरूपात असणारा जीवदशेला प्राप्त झालेला असतो. श्रीमद शंकराचार्यांनी तर कूट शब्दाचा अर्थ सांगताना माया वचना कुटिलता याचा पर्याय म्हणून उल्लेख केला आहे. हे सर्व विचारात घेतले म्हणजे अक्षर शब्दाचा अर्थ जीव असा करणेच बरे होईल आपल्याला. शर शब्दाचा अर्थ केवळ जीव केला तर कुटस्थ म्हणजे आत्मा असा अर्थ करावा लागतो. येथे अर्थाची जर अनिश्चितता निर्माण होते ती या दोघांपेक्षा शर अक्षरापेक्षा एक वेगळा उत्तम पुरुष येथे सांगितला आहे. म्हणून क्षेत्रज्ञ ज्ञान हेच माझ्याविषयीचे म्हणजेच ईश्वराविषयीचे ज्ञान असे भगवंतांनी म्हटले आहे. क्षेत्रज्ञांचे ज्ञान झाले की अंतिम ज्ञान म्हणून काहीही उरत नाही. म्हणजे क्षेत्र शब्दाने जीवासह सर्व सृष्टी आणि क्षेत्रज्ञ असे दोनच विभाग असल्यामुळे जीवाची व्यवस्था लावण्याच्या दृष्टीने जीव हा क्षेत्रात तरी समाविष्ट केला पाहिजे, कारण तो पराप्रकृतीचा आहे. ईश्वराचा अंश म्हणून क्षेत्रज्ञात तरी समाविष्ट केला पाहिजे. हा दुसरा पर्याय अधिक चांगला आहे. 7व्या अध्यायात प्रकृतीचे परा आणि अपरा असे 2 प्रकार सांगितले असून पराप्रकृतीला जीवपणा सांगितला आहे. हे लक्षात घेतले म्हणजे प्रकृती पुरुष शब्दातील प्रकृती शब्दाने सृष्टी सह जीव आणि पुरुष शब्दाने ईश्वर असा अर्थ करता येतो. पण या अर्थाला 13व्या अध्यायात आलेले वचन बाधा उत्पन्न करते. येथे पुरुष या प्रकृतीचा आश्रय होतो आणि मग प्रकृतीतून निर्माण झालेल्या गुणांचा भोग होतो. गुणसंगामुळेच पुरुषाला बरा वाईट योनीतून जन्म घ्यावा लागतो असे म्हटले आहे. येथे प्रकृती शब्दाने सृष्टी पुरुष शब्दाने जीव असा घेणे योग्य ठरत आहे. 13व्या अध्यायात पुढे परमात्मा या शब्दाने एक परमश्रेष्ठ अशा पुरुषांचा उल्लेख केला आहे. त्याला महेश्वरही म्हटले आहे. प्रकृती सृष्टी आणि अक्षर या वेदशास्त्राचा सिद्धांत आहे. ब्रह्मसूत्रातही जीवाचा नाश होत नाही असा विषय आला आहे. महाभारतातही आता ब्रह्मसूत्रातही म्हटलंय जीवाचा नाश होत नाही, पण जीवाचा नाश होतो, पण पुन्हा तो वासनेसह जीव भोगायला येतो. म्हणजे जीवाचा नाश होत नाही असं ते आपण काय म्हणतो, पण जीवाचा कधीही नाश होत नसतो. महाभारतातही चंद्राची उपमा वापरून हे स्पष्ट केलंय. चंद्र जसा आमोशाला आकार प्रकाश या लक्षणाच्या अभावी दिसेना जातो, पण चंद्राचा नाश झालेला नसतो व तसंच मृत्यूही चंद्राचा नाशही झाला तसाच माझ्या जीवाचाही मृत्यू झालेला नसावा असे समजावे. शरीर सुटल्यामुळे चैतन्याअभावी जीवाचा अनुभव येत नसला तरी जीवाचे अस्तित्वच नष्ट झालेले नसते. ते कर्माप्रमाणे एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करीत असते. यासाठी जीवाला अक्षर म्हटले आहे. पुढील श्लोकात सांगितले भगवंतांनी व्यासदेव या अवतारामध्ये वेदांत सूत्राचे संकलन केले आहे. या ठिकाणी भगवंत सारांश रूपाने वेदांत सूत्राचे निरूपण करीत आहे. ते म्हणतात असंख्य जीवाचे दर्शन 2 वर्गांमध्ये विभाजन करता येते. जीव हे भगवंतांचे सनातन विभाजित अंश आहेत. जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येत असतात तेव्हा त्यांना जीवभूत म्हटले जाते. या ठिकाणी योजलेले संस्कृत शब्द सर्वानी भूतानी दर्शवितात. जेव्हा तो जीव देहरूपात येतो
तेव्हाच त्याला जीव म्हटले जाते येथे. आणि सरस सर्वाणी भूतानी दर्शवतात की ते अच्युत आहेत, जे भगवंताशी एक जे जे च्युत आहेत ते भगवंताशी एकरूप नाहीत आहेत, त्यांना अच्युत एकरूप नाही. आणि जे भगवंताशी एकरूप आहे त्यांना अच्युत म्हटले जाते. आणि तोच अक्षर पुरुष होय. या ठिकाणी एकरूपता शब्दाचा अर्थ जीवाला वैयक्तिक अस्तित्व नाही असा नव्हे, परंतु त्याच्या संबंधी विसंवाद नाही. सृष्टीच्या प्रयोजनाबाबतीत या सर्वांचे एकच मत आहे. अर्थात आध्यात्मिक जगतात सृष्टी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, परंतु वेदांत सूत्रामध्ये भगवंत हे सगळे प्रगटीकरणाचे स्रोत असल्याचे सांगितले आहे. ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे. भगवान श्रीकृष्ण विधानानुसार जीवाचे 2 वर्ग आहेत. वेद या गोष्टीला प्रमाणित करतात, म्हणून त्याविषयी काहीच संदेह. 5 इंद्रिय मनाचा संघर्ष करणाऱ्या जीवाला भौतिक शरीर असतात व हे शरीर निरंतर बदलत असतात. जोपर्यंत जीव बद्ध अवस्थेमध्ये आहे त्यापर्यंत परिवर्तन होत असते. जोपर्यंत आपण बद्ध अवस्थेत असतो तोपर्यंत आपल्याला सगळं परिवर्तन जाणवतं. पण एकदा जर हे सगळं मी मान्य केलं की हे परिवर्तन होत आहे, हे सगळं परिवर्तन शराचं आहे, तो अजिबात बदलणारा नाही आहे. बदलतं काय आहे? हा देह बदलतो आहे. आणि हा देह हा शर आहे. ह्या जर एकदा मनाची जर याची अशी तयारी झाली तर मग माणसाला सुख दुःखाचे चटके कमी बसायला लागतात. मग दुःखही वाटत नाही आणि सुखही वाटत नाही. दोन्हीही गोष्टी माझ्यासाठी समसमान वाटतात. पण या गोष्टीचा मी अभ्यास केला असेल तर मला समसमान वाटतात. नाही तर एवढंसं जरी दुःख मला वाटायला आलं तरी माझ्या मनाला एकदम खट्ट होतं, वाईट वाटतं. पण हे सगळं या अक्षर आणि शर या दोघांच्याही पलीकडे आहे. ते मी आहे असं जर मनाची पूर्णता आहे. पुढचा श्लोक येणारच आहे तो, मी एक उत्तम पुरुष आहे असं जर मला कळलं तरच मला या गोष्टी समजायला लागतील. पण मी मला कळू देत नाही. अज्ञान मी दाट करून ठेवलं असल्यामुळे आणि जगताला सतत्व दिल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी वाटतात. आध्यात्मिक जगतात शरीर बदलत नाही. त्या ठिकाणी जन्म मृत्यू जरा व्याधी काहीच नसते. तिथे सर्व काही एक तत्वामध्ये स्थित असते. शरीर सर्वानी भूतानी, तो शरीर तिथेच असल्यास या भौतिक जगताच्या संकटात येणाऱ्या आदिजीव ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत सर्वांचे शरीर बदलत असते, म्हणून ते सर्व च्युत आहेत. तथापि आध्यात्मिक जगतात एकतत्वामध्ये सदैव मुक्तच आहेत. मुक्त झाला की या चराचरात चैतन्य रूपातच व्याप्त केलेले असून आणि ते चैतन्य सर्वांच्या आतही आहे. आणि सर्व ज्ञानी पुरुषांनाही हा एकतत्वाची अभेद तत्वाची दृष्टी प्राप्त होते. ते सर्व भूताठाई ईश्वरच पाहायला शिकतात. पुरुष सूत्रात म्हणतात आहे, सहस्त्र शीर्षा पुरुष सहस्राहा सहस्त्र सहपात स भूमी विश्वतो ऋत्वा तत्तिष्ठ दशांगुलम. काय म्हणतात आहे इथे पुरुष सूत्रात? सर्वच्या शरीरामध्ये चैतन्य अनुषित आहे, म्हणून म्हणजे चैतन्य आहे सर्वांमध्ये. म्हणून जणू काय या परपुरुषाला हजारो मस्तके, हजारो डोळे, हजारो चरण आहेत. त्यानेच या त्रिलोकाला अंतर्बाह्य व्याप्त करून तो या त्रिलोकांच्या ठाई अतीत दशांगुळ ठरला आहे. हेच त्याचे विराट स्वरूप आहे. तोच त्या संपूर्ण चराचराला व्याप्त आहे. अर्जुनालाही पण वाटत होतं की अर्जुनाला झाला होता की नाही, मोह झाला होता, दुःख झालं होतं. त्याला तुम्ही दुसऱ्याच अध्यायात जेव्हा अर्जुनाला युद्धाला श्रीकृष्ण उभे राहा म्हणतात, अर्जुनाला म्हणतात कर तू युद्ध. आणि भगवान त्याला सांगतात आहे की इथे मी कोणीच नाही आहे, तू कोणीच नाही मारणारा तू आहे, फक्त मारणारा तुला निमित्त मात्र करतोय. पण तरी पण इतकी त्याची हे तयार होत नाही, मनस्थिती तयार होत नाही. तो डगमगतच असतो. पण जेव्हा श्रीकृष्ण आपलं विराट विश्वदर्शन जेव्हा अर्जुनाला दाखवतात की सगळ्या चराचरातच मी व्यापून आहे असं जेव्हा विश्वदर्शन दाखवतात श्रीकृष्ण, आणि मग त्याच्यानंतरच आधी अर्जुनाने काय केलं असतं की सखा म्हणूनच स्वीकार केला असतो.
भगवंताचा सखा म्हणून या दृष्टिकोनातून पाहिलं असतं. त्यामुळे सगळे प्रश्न कसे असतात अर्जुनाचे, व्यवहारातले प्रश्न असतात, प्रापंचिक प्रश्न अर्जुनासमोर उभे राहतात. पण जेव्हा 11व्या अध्यायात भगवंत त्याला विश्वदर्शन दाखवतात आणि ते विश्वदर्शन दाखवल्यानंतर सगळ्या चराचरात मीच आहे, सगळीमध्ये मीच आहे, हेच हे पुरुषयुक्ताचं आपल्याला ओवी सांगते. सगळ्या चराचरात. आणि मग जेव्हा त्यानं तो अर्जुन जेव्हा भगवंताला सद्गुरु रूपात स्वीकार करतात आणि मग सद्गुरु रूपात स्वीकार केल्यानंतर सद्गुरू आणि ईश्वर या दोन्ही रूपात त्याचा स्वीकार करतात. आणि मग अर्जुनाचे कसे प्रश्न सुरू होतात, ज्ञानोत्तर प्रश्न सुरू होतात. आम्ही आधी असंच रमतो, पण सद्गुरू जर मी केले असे तर माझे प्रश्न कसे असले पाहिजे, सद्गुरूंजवळ ज्ञानोत्तर प्रश्न असले पाहिजे. प्रपंचातले प्रश्न घेऊन मी सद्गुरूंकडे कधीच गेलं पाहिजे नाही. असं जर मला पाहता आलं की साक्षात ब्रह्म ते समोर बसले आहे आणि तेच मला आता ब्रह्म करणार आहे, बाकी काही, ही जर श्रद्धा असेल तर ज्ञानोत्तर प्रश्न आपल्याला सद्गुरूंना विचारता येतात. जसे अर्जुनाने विचारायला सुरुवात केली विराट रूप दाखवल्यानंतर, तसंच आपल्याला अर्जुनासारखं होता होईल, नाही तर होता येणार नाही. आता इथे म्हटलंय सर्वस्वचाहम हृदय सन्निविष्ट, तोच विष्णू सर्व प्राणी मात्राच्या अंतःकरणामध्ये आहे. अहम अहम स्वरूपाने स्फुरण पावतो, अनुभवाला येतो. चैतन्याचे अस्तित्वच या शरीराला चेतना मिळून शरीर चेतनशील होऊन कार्यरत होते. इतकेच नव्हे तर चैतन्य माझ्या व्यतिरिक्त असणाऱ्या अन्य सर्व शरीरांच्या मध्ये, संपूर्ण सृष्टीमध्ये सुद्धा आहे. म्हणून चैतन्य हे विश्वाच्या बाहेर आणि विश्वापासून दूर नाही, किंवा विश्वाची भिन्नही नाही, विश्वाच्या भिन्नही नाही. विश्वामध्ये भेद आहे. शरीरामध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ वगैरे भेद आहेत. मनुष्य आपल्यापासून दुसरी व्यक्ती भिन्न व तिच्यापासून तिसरी व्यक्ती भिन्न असे एकमेकात भेद दिसतात. परंतु वस्तुत्वात सर्वांच्याच मध्ये असणारे चैतन्य मात्र एकच आहे. तेच अहमचे स्वरूप आहे. त्यामध्ये लेश मात्र सुद्धा भेद संभवत नाही. अहम म्हणजे ब्रह्म, सर्वांमध्ये तेच ब्रह्म आहे. मग मला सर्वांमध्ये भेद पाहता येणार नाही. मग मी सर्वांमध्ये शरपुरुष पाहणार नाही की तो काळा आहे, तो गोरा आहे, तो ठेंगणा आहे, तो असा आहे, तो तसा आहे, असं म्हणण्याची माझी कसं आहे. कुब्जेला सुद्धा श्रीकृष्णाने काय म्हटलं तर सुंदरी म्हटलं होतं. मग कृष्णाने शरीर पाहिलं का हो तिचं, आतमध्ये असणारा भाव पाहिला तिचा, आणि त्या भाव पाहिल्यामुळेच भगवंतानी तिला आपलं म्हटलं. त्यांनी सगळ्या जगाने तिला लाथाळलं, सगळ्या जगाने तिला कुरूप म्हटलं, पण भगवंतानी म्हटलं की नाही तिला सुंदरे हाक मारली. किती आनंद झाला असेल हो. ते जेव्हा भगवंत तिला सुंदरी म्हणतो तेव्हा तिच्या जीवाला ती इतकी कुरूप असून भगवंत तिला सुंदरी म्हणतोय, किती आनंदाचा कितीतरी. मग या जगात जर मलाही पण मी कसाही असला, पण भगवंत जर त्याची जर हाक मला ऐकण्याची सवय झाली सवय लावून घेतली सद्गुरूंकडून, तरच मला समजेल की मी किती सुंदर आहे, किती छान आहे, असं मला केव्हा कळेल, सद्गुरूंवर निष्ठा असेल तर. काय सुंदर आहे ते, एक तत्व सुंदर आहे. त्या तत्वाच्या पलीकडे काहीही नाही, आणि तेच मी आहे हे जेव्हा अनुभवायला येईल तेव्हा जीवनात खरा आनंद येईल, खरे सुख मिळेल, खरी शांती मिळेल. त्याच्याशिवाय मला जीवनात शांती मिळणार नाही. हा अक्षर आणि अक्षर याचा अभ्यास करावाच लागेल. कारण साध्यापर्यंत जायचं असेल तर साधनाचा आधार घ्यावाच लागतो. समर्थ म्हणतात की साध्य होता साधनाचा ठाव नाही. मग याही दोन गोष्टीचा क्षर आहे आणि अक्षर याचा मला तेव्हा जेव्हा देह जायची वेळ येईल तेव्हा विचार येईल मनात की मी जाणारा नाही आहे आणि मी येणाराही नाही. याच्या पलीकडे जो मी आहे तो उत्तम पुरुष मी आहे आणि तोच मी आहे असं जर मनात ठाम निश्चय असेल तर मला पटेल ही गोष्ट, नाही तर मला पटणार नाही. मी शरात मी अक्षराही पेक्षा शरात मला जास्त राहण्याची सवय आहे. शराच्या पलीकडे मला निघताच येत नाही. शरात मी इतका स्वतःला हे करून घेतलं आहे, गुंतवून घेतलाय की तो गुंता, तो रेशमाचा गुंता कसा पटकन निघत नाही, धाग्याचा गुंता असा दाट झालेला असतो, तसा माझ्या अंतःकरणात हा गुंता इतका घट्ट बसला आहे शराचा की मला या शरातून निघता येत नाही. अक्षरही जाणता येत नाही, कारण ती
अक्षरही शरामुळेच मला अक्षर पुरुषही जाणता येत नाही, आणि अक्षरही जाणता येत नसल्यामुळे मला उत्तम पुरुष होता येत नाहीये. जर मी शर आधी जाणला तरच मला अक्षर जाणता येईल. कारण हे नाशवान आहे, देह नाशवान आहे, जगत नाशवान आहे, माझ्या बाजूला आजूला येणारे सगळे हे नाशवान आहे. जोपर्यंत हे कळणार नाही तोपर्यंत अक्षरही पुरुष करणार नाही आणि उत्तमही पुरुष करणार नाही. ह्याची जर पायरी माझी घट्ट असेल की हे सगळे कल्पित आहे, हे न टिकणारे आहे आणि हे जाणारे आहे, तेव्हा जेव्हा लक्षात येईल तेव्हाच या सगळ्या गोष्टी, तरच मला अक्षर आणि शरापर्यंत, अक्षर आणि उत्तम पुरुषापर्यंत जाता येईल. आधी ही पायरी बाद करावी लागेल. शैलाबाईंनी नाही म्हणतात, बाधित वृत्ती असली पाहिजे. बाधित वृत्ती असल्याशिवाय मला त्याचा मी नेहमी त्याची प्राप्ती मला होणार नाही. मी यांच्या संघातच जडलेलो असतो नेहमी. शराच्या संघात असल्यामुळे मला ईश्वर प्राप्ती भगवंत प्राप्ती होत नाही, आणि भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय मला मोक्ष प्राप्त होणार नाही. त्याची कृपा जशी झाल्यावर मला ईश्वर कृपा झाल्यावर मला सद्गुरू मिळाले आहे, आणि सद्गुरू मला सांगतात आहे तू ब्रह्मरूप आहे आणि तुला नक्की मोक्ष मिळणार आहे. तर ही काळ्या दगडावरची रेष आहे, ही मी जाणली पाहिजे आणि श्रद्धेने स्वीकार केला पाहिजे. माझे जो श्रद्धेची हे आहे त्रुटी, माझी श्रद्धा कुठे गवली गेली आहे? माझी श्रद्धा प्रपंचात लागली आहे. प्रपंचाला सत्यत्व दिल्यामुळे मला ते तत्व आहे मला कळत नाही. जे नाशिवंत आहे, जे माझे नाही त्याला मी माझे म्हणतो आहे. ते जे माझ्यापासून तुटणार आहे त्याला मी माझे म्हणून धरून चाललो आहे, आणि मग त्याच्यातच मी अडकून गेल्यामुळे मला उत्तम पुरुषापर्यंत पोचता येत नाही आहे. आणि अक्षरही पुरुष जाणता येत नाही. कारण अक्षर पुरुष मी का जाणत नाही? ईश्वरी तत्व आहे ते, आणि ईश्वरी तत्वाला मी जाणत नाही आहे की हे जे दिले आहे सुख दुःख, हे मला भगवंतानी दिले आहे. मी पूर्वी जे कर्म केले होते त्या कर्मानुसार मला हे कर्मानुसार मला प्राप्त झाले. युधिष्ठिरांजवळ श्रीकृष्ण असतात, आणि युधिष्ठिर श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात की तुम्ही माझ्याजवळ उभे आहात, ईश्वराला म्हणतात तुम्ही माझ्याजवळ उभे आहात, तरी माझे युद्धात 100 पुत्र मरावे असा कोणता मी अपराध केलाय सांगा बरं. श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात, त्यांना 50 जन्मापूर्वी श्रीकृष्ण घेऊन जातात. 50व्या जन्मापूर्वी तुम्ही एक पारधी होता, तू एक पारधी होता, आणि त्या दिवशी तुला एकच पक्षी हवा होता, आणि त्या झाडावर 100 पक्षी बसले होते. तू त्यावेळेस एकच पक्षी मारण्याचा विचार नाही केला, पूर्ण झाडच्या झाड झाले, आणि ते 100ही पक्षी मेल्या गेले. त्या जन्मीचं तुझं जे प्रारब्ध होत, त्या जन्मीला तू जे कर्म केलं होतं ते या जन्मी तुला भोगणे भाग आलं. म्हणून कधीही परमेश्वराला दोष देऊ नका की भगवंताने मला हे माझ्यावर सुखदुःख का लाटलं. दोष द्यायचा असेल तर मग आपल्याला दिला पाहिजे. दोष माझ्या कर्माला दिला पाहिजे की मी जे कर्म केले आहे त्यानुसार मला हे सुखदुःख मिळत आहे, आणि हे सुखदुःखाचे भोग मी भोगतोय. हा जर विचार मनात कायम स्थित असला तरच मला हे सगळं शांत चित्ताने पाहता येतं. नाही तर मनाची चलबिलता होते. पुढे पाहू आपण. आता काय झालंय, एकदा काय झालं, सर्वांमध्ये असणारे चैतन्य मात्र एकच आहे, तेच अहम सत्रूप आहे. त्यामध्ये लेश मात्र सुद्धा भेद संभावत नाही. आचार्याच्या जीवनातील एक प्रसंग आहे. गंगेमधून स्नान करून शुचिरभूत होऊन आचार्य श्री शंकराच्या विश्वेश्वराच्या दर्शन घेण्यासाठी घाटावरून निघाले असतात. त्यांच्या वाटेत एक चांडाळ आडवा पडलेला असतो. आचार्य चांडाळाला वाटेमधून दूर व्हायला सांगतात. तेव्हा तो चांडाळ आचार्यांना प्रश्न विचारतो, इतिवरा तुझ्या चैतन्यापासून माझं चैतन्य मी कसं काय दूर करू? हे असं म्हटल्याबरोबर आचार्यांच्या क्षणात लक्षात येतात. क्षणात आचार्य ओळखतात की एक हा सामान्य चांडाळ नसून चांडाळ वेशधारी साक्षात भगवान शिव काशी विश्वेश्वर आहेत. आचार्य त्याच्या चरणी नतमस्तक होतात आणि म्हणतात की प्रभो, जागृती
स्वप्न आणि सुश्रुती या अवस्थेमध्ये जे एकच चैतन्य स्मरण पावत असे, ते ब्रह्माजीपासून पिपिलाकापर्यंत सर्व शरीरामध्ये एकच चैतन्य साक्षी रूपाने राहतं. तेच अहमच सत स्वरूप आहे. अशी भेदबुद्धी ज्याच्या अंतःकरणामध्ये उदयाला आली आहे, तो बहिरंगाने चांडाळ असो अथवा ब्राह्मण असो, तो निश्चितपणे माझा गुरु यावरून सिद्ध होते की या चराचराला चैतन्य रूपानेच व्याप्त केले असून ते चैतन्य सर्वांच्या आतही आहे. सर्व ज्ञानी पुरुषांनाही एकतत्वाची अभेद तत्वाची दृष्टी प्राप्त होते. ती सर्व भूताठाई अत्यंत स्पष्टपणे ईश्वर स्वरूप पाहतात. त्यांना सर्व विश्व चैतन्यमय दिसायला लागते. जे जे भेटी जे भूत, ते ते मानी जे भगवंत, अशी त्याची दृष्टी होते. श्रुती वर्णन केते ईश उपनिषदात म्हणते आहे की हे चराचर विश्व ईश्वराने व्याप्त आहे. या विशाल दृष्टीने युक्त झाल्यामुळे साधू महात्मे पुरुष व साधू महात्मे पुरुष विश्व अनुभवत असतात किंवा व्यवहार करीत असतात. माणसे पाहत नाहीत, शरीर पाहत नाही, त्यामुळे आप पर भाव निर्माण करीत नाही, तर त्यांच्यामधील एकतत्व पाहतात. जसे विशाल आणि अथांग असणारा सागर सर्वच नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो, त्यांना सागर स्वरूप बनवतं, तसेच साधू पुरुष विश्वामधील सर्व प्राणी मात्रांना आपल्या विशाल हृदयामध्ये सामावून घेतो. माणसे अनेक असतात, त्यांचे स्वभाव अनेक असतात, त्यांच्यामध्ये कामक्रोधाधिक विकार, हेवे दावे, राग द्वेष, अहंकार, ममकार, स्वार्थ, कामुकता असे अनेक दोष असतात. परंतु साधू पुरुष या सगळ्या दोषांना आपल्यामध्ये सामावून घेतात. का बरं सामावून घेतात साधू पुरुष आपल्यामध्ये? की साधूंना माहीत असतं, सत्पुरुषांनाही माहीत असतं की हे सगळे ईश्वराचे अंश आहेत, ईश्वरच आहेत सगळे. त्याच्यामुळे त्या असं म्हणाल तुम्ही की साधू, मग आम्हालाही व्यवहार हा, आम्ही पण वाईट पुरुषांचं सगळं सहनच केलं पाहिजे का? पण इथे व्यवहारासारखाच असला पाहिजे, पण अंतःकरणाची स्थिती कशी असली पाहिजे? आतमध्ये शांत असलं. मुलाला थापड मारावीच लागणार आहे, मुलाला रागवावं लागणारच आहे. तुम्ही ऑफिसमध्ये जात, अधिकारी आहात तुम्ही मोठे, तर तुम्हाला तुमचा अधिकार तिथे गाजवावाच लागले. पण मी सुनील काकांच्या वडिलांना पाहिलं होतं. सुनील काकांच्या वडिलांनी कधी म्हटलं, बाबा मला नेहमी सांगायचे की सुनील काकांचे वडील कधीही चपराशाला पाणी आणून मागायचे नाही. नाना स्वतः उठायचे आणि स्वतः पाणी घ्यायचे. आणि माझे वडील म्हणायचे नानांना की नाना, तुम्ही एवढे ऑफिसर माणूस आणि तुम्ही स्वतः उठून पाणी घेता? नाना म्हणायचे, नानांची बैठक असती. सुनील काकांना नेहमी म्हणतात बाबा की तू बनवलेला साधू आहे, आणि आणि नाना हे मुळातच साधू होते. म्हणजे ते मुळातच साधू रूपात ते तसेच घडले होते भगवंताची. त्यांच्या नाना म्हणायचे, अरे त्याला जर मी पाणी, मग बाबा मला घरी आल्यावर सांगायचे की मी नानांना म्हटलं, मी बाबू असून, नानांच्या खालचे माझे वडील होते, म्हणायचे मी बाबू असून मी चपराशाला पाणी मागतो, आणि तुम्ही ऑफिसर असून चपराशाला पाणी मागत नाही, उठून जाऊन पाणी घेता. तर नाना म्हणायचे, बाबांना म्हणायचे, दत्तात्रेय नाव होतं माझ्या. तुम्हाला एक सांगू का, सर्वांमध्ये ईश्वर बघितला पाहिजे. तो माझ्यात जो ईश्वर आहे तोच ईश्वर त्याच्यात आहे. त्याला जर मी त्रास दिला तर मी ईश्वराला त्रास दिल्याचा. जोपर्यंत मला पाणी घेणं होतं तोपर्यंत माझं पाणी मीच घेईल. त्या दिवशी होणार नाही, त्या दिवशी सांगावंच लागेल ना, काही इलाज नाही. असे नाना होते, शांत आणि त्या नानांचा सहवास मला लाभला. मी माझं भाग्य समजते. आणि जो काय या जीवनात सुरू आहे, सुख दुःखांचे चटके, ते सुनील काकाने आणि नानांच्या सहवासामुळे. पुढे आपण आता जाऊया. तोच सर्व प्राणी मात्रांचा अत्यंत सूर, कारण साधू माणसाच्या मध्ये दोष पाहत नाही, तेथे तो व्यक्तिगत राग देश निर्माण करीत नाही. त्याच्या सानिध्यात जी माणसे येतील त्या सर्वांना त्यांच्या गुणादोषासहित तो 100% मान्य करतो. म्हणून साधू हा जगतमित्र होतो. अद्वेष्टा सर्व भूतांना मैत्र करूनही वेचो, असं 12व्या अध्यायात म्हटलंय. ज्ञानी पुरुष कोणालाही दोष करीत नाही, तो सर्वांचा मित्र होतो.
तो करुणेचा सागर असतो. म्हणून साधूंनी सर्व भूमात्रावर निस्वार्थ प्रेम केले आहे. या उलट अज्ञानी पुरुष मात्र तत्वस्वरूप जाणत नसल्यामुळे तो सर्वांच्या मध्ये भेद निर्माण करतो. शरीराला सत्वत्व दिल्यामुळे मी भिन्न, तू भिन्न, ती भिन्न, ते सर्वजण भिन्न असा भेद निर्माण. असे का होते? तर शरपुरुषामध्ये अडकल्यामुळे जगत सत्वत्व वाटे. जग शर आणि अक्षर यांच्यापेक्षा आणखीन एक उत्तम पुरुष आहे, त्यालाच परमात्मा म्हणून ओळखले जाते. तोच या तिन्ही लोकात आश शिरून धारण करतो. तोच ईश्वर आहे. ज्या अर्थी मी शरापलीकडचा आणि अक्षराहूनही उत्तम आहे, त्यामुळे मी या लोकांमध्ये आणि या वेदांतामध्ये पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. मग क्षर आणि अक्षर पुरुषाने पुरुषोत्तमाची उपासना करून परब्रह्माशी हा योग साधकाने स्वतःच्या अंतरात व स्वतःच्या ज्ञानाने स्वतःमध्ये साधायचा असतो. ही गोष्ट स्वतःच्या आतच होत असते, बाहेर कुठे व्हायची नसते. आणि यातून स्वरूपाचे जे ज्ञान की जगाचे दर्शन झाले. स्वरूपाचे काय ज्ञान घ्यायचे? की जगाचे दर्शन झाले की साधकाने समजावे हे सर्व मिथ्या आहे, फक्त प्रभूच सत्य आहे. याने मन शांत अंतर्मुख होईल. आता आपण आपल्या स्वतःकडे बघितले की मन शांत होईल. अशा शांत मनस्थितीत आपण आपला मी बदलता अनुभवू शकू. हा आहे शर. मी जन्म वृद्धी मरण इत्यादी त्यामागे असलेला न बदलता म्हणजे मी अक्षर पुरुष होय. आणि या शर अक्षरापासूनच मी हे स्वतःला समजून घेतलं पाहिजे. असाच अभ्यास मी केला पाहिजे की मी शरही नाही, अक्षरही नाही, त्याच्या पलीकडे मी कोणीतरी आहे, असं जर समजलं तरच मला उत्तम पुरुष होईल. आता थोडंसं आपण 15व्या श्लोकात काय बघितलं आतापर्यंत, काय सांगतो मला 15वा श्लोक, असं थोडक्यात सांगते मी तुम्हाला. 15व्या श्लोकात काय आहे? 15वा श्लोक काय म्हणतो? आधी परमेश्वर स्वरूपी मूळ असलेला ब्रह्मदेव रूप ही एक त्याची मुख्य फांदी आहे. ज्या संसार रूपात अश्वस्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसारूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वत जाणतो, तोच वेदांचे तात्पर्य जाणणार आहे. त्या वृक्षाच्या तिन्ही गुणेरूपी पाण्याने वाहलेला, तसेच विषयभोगरूप अंकुराचा देव, मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली वर सर्वत्र पसरल्या आहे. तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासना रूप मुळेही खाली व वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत. या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसेच येथे विचार काही आढळत नाही. कारण या आधी नाही, अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिती नाही. म्हणून अहंता, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मूळ असलेल्या संसारी रूपी अक्षरस्थ वृक्षाला बळकट वैराग्य रूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या पदरूपाला परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. येथे गेलेला पुरुष संसारात परत येत नाही. आणि ज्या परमेश्वरापासून प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, असा दृढ निश्चय त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यासन केले पाहिजे. ज्याचे मनन व मोह नष्ट झाले, ज्याचे मान आणि मोह नष्ट झाले, ज्याने आसक्तीरूप दोष जिंकला, ज्याने परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थितीत असतो आणि ज्याच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुख दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालाय. ज्ञानीजत त्या सर्व अविनाशी परमपदाला पोचतात. ज्या परमपदाला पोचल्यावर म्हणजेच फिरून त्या या संसार रूपात येत नाही, त्या स्वयंप्रकाशित परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शको, ना चंद्र, ना अग्नी. येथे माझी परमधाम, तेच माझे परमधाम आहे असे समजावे आणि मोक्ष रूप व्हावे. याच 16व्या श्लोकातून मला शिकायचं आहे. जे काय मला अल्पबुद्धीने तुमच्यासमोर मांडता आलं, आज मी ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथेच मी माझी ही सर्व सेवा माझ्या श्री गुरुचरणीस, काकांच्या चरणी अर्पण करते. काकांच्याच कृपेने मी आज बोलले. काका, मी माझे इथे काहीही बोलले नाही आहे. जे काय सुचलं ते सुनील काका, शैला काकू आणि माझे सद्गुरूंची कृपा. सद्गुरू अनुग्रह देतात, पण ज्ञान मिळवायसाठी आचार्यांकडे जावं लागतं. ते ज्ञान आज मला सुनील काका व शैला काकूंनी जे जे ज्ञान दिलं
तेथे मी आपणा सर्वांसमोर मांडलं आणि इथे मी आपली रजा घेते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी ताई. हा, रामकृष्ण. रामकृष्ण हरी. जय श्री ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी ताई नमस्कार करते. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी.